घरात नवरा कारभारी असेल तर शेतातला विकास होतो, आणि बायको कारभारी असेल तर घरात भांडी खोंडी चांगली येतात. तसं ज्या गावामध्ये महाराज कलावंत असेल, गुणवान असेल, संप्रदायाची आवड असेल, त्या ठिकाणी सगळे लोक येत असतात. म्हणून आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे महाराज यांचं प्रेम सर्वांच्यावर आहे. म्हणून तर रवी महाराज पवार, आज आहे रविवार, इथं आलेले आहेत महाराज रवी महाराज पवार. गाण्याला काय आहे धार, उगं वाटतं उठून त्यांच्या गळ्यात घालावा हार, आलं का लक्षात. आणि त्यांच्या पाठीशी आहे उद्धव महाराज शिंदेचा आधार, आणि मुखात असतं रामकृष्ण हरी, त्याला साथीला येतात महाराज खिल्लारी. काही गोष्ट सोपी आहे. सर्वांना गोष्टी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पठाडे हे नाव आमच्या पठाडे महाराजांनी महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं गाजवलं. पण त्या पठाडे नावाची पताका कीर्तनाच्या माध्यमातून सतत महाराष्ट्रात फडकत राहिली. आता त्या पठाडे नावाची पताका या दोन्ही बंधू पठाडे मृदंगाच्या निमित्ताने सातत्याने चालत आहे. आता भरत महाराजाचा तरी विचार करायचं कामच नाही. महाराज आला का लक्षात, देवाने त्यांना असा गुण दिलाय महाराज महाराष्ट्रभर संप्रदायात. मला वाटतं काही दिवसानंतर म्हणावं लागलं भरत अमेरिकेतून लवकर ये परत. हा आला का लक्षात. असे योग गुण भगवंताने आपल्या सर्वांना दिलेले आहेत. आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल महाराज शास्त्री महाराज वडवणीकर, केशव महाराज शास्त्री महाराज आहेत, वनवे महाराज आहेत, येवले महाराज आहेत, जिथं आहेत साठे तिथं आहेत मेटे, राहतात एकमेकाच्या नेटे, आणि काही अडचण असेल तर दाखवित आहेत फक्त दोन बोटे. आमच्या बी येऊ द्या काहीतरी वाटे, असे त्यांचा एकमेकाचा संबंध. त्यांचा मी धन्यवाद देतो. आणि आज ज्यांची प्रवचन सेवा सुरू झाली आमची पुतणी हरिभक्तीपरायण अण्णा महाराज बोधले महाराज, बोधले महाराज संस्थानचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज, आणि या गावचे एक साधन दैवत मुंडे महाराज, इथं उपस्थित आले सर्व गायक मंडळी, टाळकरी मंडळी, विद्यार्थी, गावकरी, उंदरीवरून सुदाम पाटील महाराज आले आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या नावाचा उल्लेख नाही करता आला तरी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माता माऊलींची उपस्थिती असली पाहिल्यानंतर वाटतं सरकारने ह्याला 60% ऐवजी 70% जागा दिल्या तरी हरकत नाही. असं धर्म सांभाळण्याची त्यांच्या भूमिकेला मी धन्यवाद देतो. अधिक काही उल्लेख न करता साध्या चौकदाराला धन्यवाद देतो, लाईटीवाल्या चौकदाराला धन्यवाद देतो. खरं म्हणजे काय चमत्कार करण्यापेक्षा कुणाला चमत्कार येत नसेल त्याचं डोकं जरी चमकलं तरी अजून दुसरा काय चमत्कार. या दोघांनाही धन्यवाद देतो. आजच्या प्रसंगी या निमित्ताने स्वतःच्या खर्चातून गावाला भक्ती ज्ञानामृताचा एक भक्तीचा सोहळा निर्माण करण्याची जी भूमिका साठे महाराज तुमची आहे, तुम्हाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आपल्याकडं पद्धत आहे महाराज, गाय व्याल्यानंतर काही नाही तर देवाला उगत तुपाची दीपत तरी लावावी तर देवाचा आशीर्वाद असतो. तसं कथा कीर्तनाच्या माध्यमातून देवाने आपल्याला 4 पैशाचं धन दिलं. ज्या गावच्या देवाला 7 दिवसाच्या सप्ताहाची दीपत तरी लावावी, बरं का दीपक महाराज, अशी दीपत तरी लावावी. म्हणून ह्या तुमच्या भूमिकेला धन्यवाद देतो. या निमित्ताने प्रतिवर्षी हा ज्ञानयज्ञ सोहळा आपण संपन्न करताय, आणि तोही थाटामाटात रडत पडत नाही. करायचं तर व्यवस्थितशीरच करावं, त्या करण्यातला आनंद मिळत असतो. आज एवढे गुणवान, एवढे कीर्तनकार, एवढे कलाकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन, तरुण तडफदार आणि आता महाराष्ट्राला हवा असणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे महाराज यांना पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करू. कोटी कोटी अशा प्रकारचे धन्यवाद देतो. आणि मी एकट्या प्रकाश महाराजाला कधी नावाजित नाही. या कामाचं सगळं श्रेय त्यांना एकट्याला द्यायला मी तरी तयार नाही. तुम्ही देत असला तर द्या. त्याचं कारण मी जरी ब्रह्मचारी असलो तरी मला माहीत आहे धर्म तयाशीच घडे रे जयाचे स्वाधीन भाज. त्याच्यामुळे प्रकाश महाराजांचं जे महाराष्ट्रभर कार्य ते 51% असेल, पण 49% तरी त्यातलं श्रेय त्यांच्या पत्नीला आहे.
असं खोटं वाटत असेल तर प्रकाश महाराजांनी सांगावं, अशा खोट्या गोष्टी कीर्तनात सांगत जाऊ नका. आलं का लक्षात? आणि तुम्हाला माहित आहे महाराज, नेते लोक, महाराज लोकांचं यांचं परमार्थाचं खरं श्रेय कोणाला असेल, चटके कोणाला बसत असतील, सांभाळणाऱ्या पत्नीला चटके बसत असतील. हे लोक गेले म्हणजे गेलेच महाराज. तिकडं सत्कार, तिकडे व्हिडिओ, तिकडं सगळं. पण घरची लेकरं, घरची चूल आणि घरचा संसार सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? त्यांची आहे. जरी बाहेरून पैसे आले तरी नोटा नीटक्या लावायच्या आणि नीटकं सांभाळायचं. ह्याला पण डोकंच लागतं. आलं का लक्षात? साठे महाराज काही खोटं आहे का माझ्यातलं? हां, असं खरं खरं बोलावं म्हणून असं आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे आमच्या हरिभक्तीपरायण भागवताचार्य मोनाली दिदी यांच्या, खाडे दिदी यांच्या अमृतवाणीतून मुखातून आपण भागवत कथा ऐकताय, त्या दिदींनाही धन्यवाद देतो. आजच्या काळात संत नामदेव महाराज यांना 750 वर्ष उलटून गेलेले आहेत. दोन गोष्टी महत्त्वाच्या, काही कार्य व्यष्टी असतं आणि काही कार्य समष्टी असतं. संत भगवान बाबांची कृपा आपल्या परिसराचं खरंच भाग्य आहे. महाराज जिल्ह्याचं संत भगवान बाबासारखे ऐश्वर्यवती संत झाले, संत वामनभाऊ महाराजासारखे वैराग्यवान संत झाले, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीसारखं हे अन्नदानाचं आणि शांतीचं दैवत झालं. आणि अशा अनेक संत महंतांची कृपा असल्यामुळे आपला भाग खऱ्या अर्थानं ढळून निघाला आहे. आपण तसा विचार केला, आज जे आपण परमार्थातला आनंद घेतोय, बरं का शास्त्री महाराज, आपण आज जे परमार्थातला आनंद घेतोय याचे श्रेय या जुन्या मंडळीला द्यावं लागेल. मग ते जुनी मंडळी पाहिली, महाराज ह्या लोकांनी चिमणीवर कीर्तन केली. आज तंत्रज्ञान आल्यामुळे आपला विचार लोकांपर्यंत जातो. वरबगावचे नागनाथ महाराज वैकुंठवासी आम्ही पाहिले महाराज, त्यांना मस्सा जोगला चिमणीवर कीर्तन केली ह्या मंडळी. चाकरवाडीचे माऊली बैलगाडीने कीर्तनाला झालेले गेलेले आम्ही पण पाहिले महाराज. बाबा यांचा तर विचारच नाही महाराज, किती लोकांना प्रेम दिलं. आज या संतांचं नाव काढलं की लोकांना जीव ओळून टाकावं वाटतो. त्याचं कारण आहे, त्यांनी आयुष्यातलं आपलं सगळं प्रेम दीनदुबळ्या माणसाला दिलं आणि अडाणी अशिक्षित माणसाला भक्ती मार्गाला लावलं. हे त्यांचं योगदान आहे. त्यांनी कसून ठेवलेल्या भूमीवर आपल्याला आता कसदार पीक काढायची संधी आलेली आहे. पण ही भूमी मात्र संप्रदायाची भूमी. समाजामध्ये हे जे विचार निर्माण केले, संप्रदायाबद्दलचे प्रेम निर्माण केलं, याचे कष्ट या संत महंतांचे आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि या संत महंतांनी सुद्धा संत नामदेव महाराज, ज्ञानोबा आदी सर्व संतांना आदर्श ठेवून मार्गी बहुत याची गेली साधू संत किंवा संत मार्गी चालते त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज संत मार्गी चालती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, मार्गी चालती त्यांची लागो मज माती. संत मार्गी
संत मार्गी चालती त्यांची लागो मजमाती हा आदर्श डोळ्यासो व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकारा ते वाट पुसतू ही पूर्वजांचा खऱ्या अर्थानं आधार घेऊन त्या मार्गाने या संत मंडळीने अशा प्रकारचं आपलं जीवन लोक कल्याणासाठी खर्च केलेला आहे. त्यांच्या समोर जे आदर्श होते ते ज्ञानोबरायाचा आदर्श. हे इथं वडील जे करती तया नाव. वडील म्हणजे कोण? प्रत्येकाला 5-5 वडील आहेत. जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयता त्राता पंचेते पितर स्मृता. जन्म देणारे आपले वडील, जनिता उपनयन संस्कार करणारा आपले वडील, भयातून आपल्याला सोडवणारे आपले वडील, आपल्याला अन्न पुरवणारे आपले वडील, असे पंचेते पितर स्मृता असे 5 वडील आपल्याला सांगितले. ज्ञानोबा त्याचं सार सांगतात. स्मृती श्रुती स्मृतीची आपची आपणची होऊनी मूळ अनुष्ठाने जगा देत वडिले जे. अशा साधू संतांच्या पाऊल खुणा डोळ्यासमोर ठेवून साधू संतांनी आता ज्यांचा मी उल्लेख केला त्यांनी वाटचाल केली, त्यांनी आपल्यासाठी ही जमीन कसदार करून ठेवलेली आहे. त्या संतांनी ज्यांचा आदर्श घेतला ते संत नामदेव महाराज, ज्ञानोबराय, तुकोबराय, निळोबराय आदी सर्व संत. त्या संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. अशी बोलता बोलता आपण थोडंसं सुतवाच करून गेलो की व्यष्टीचं कर्तव्य वेगळं आणि समष्टीचं कर्तव्य वेगळं. हे पारिभाषिक शब्द असतात, हे की नाही. व्यक्तीचं कर्तव्य वेगळं आणि सामूहिक वक्तव्य वेगळं. तसे आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा स्वकर्तव्य वेगळं आणि सामाजिक कर्तव्य वेगळं. जसं आपल्या गावामध्ये आपण राहिलं असताना आपलं घर बांधणं आपलं कर्तव्य, मुलाला शिकवणं आपलं कर्तव्य, मुलीचं लग्न करून देणं आपलं कर्तव्य, आपल्या मुलाच्या भविष्याच्या साठी काही नियोजन करून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. हे आपलं व्यक्तिगत कर्तव्य आहे. पण आपलं गाव म्हटलं, गावामध्ये शाळा चांगली पाहिजे, गावामध्ये रोड. मला खूप आनंद वाटला या सोनी मोहाग गावात फिरताना. इथले जे सरपंच आहेत, इथले जी मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा, सगळ्या त्यांना धन्यवाद द्या. हा, गावात किती सुधारणा आहे महाराज. रोड स्वच्छ, नाल्या स्वच्छ, सगळं स्वच्छ स्वच्छ. ज्या गावचा रोड चांगला असेल त्या गावात लोकांना योजना किती मिळाल्या असतील. घरची काळा अंगण सांगतं. आणि म्हणून त्या कर्तबगारांना मी कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. त्यांची हातून अशी सेवा घडावी. आपण चिंतन करत आहोत की गावामध्ये शाळा चांगली पाहिजे, दवाखाना असला पाहिजे, गावात स्वच्छता असली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभधारक लोक जमली पाहिजे. मी तर महाराज लोकांना आता विनंती करतोय, महाराज कीर्तनाच्या शेवटी 10 मिनिटं तरी कोणत्या योजनेचा कोणता फायदा आहे हे लोकांना सांगा. आपलं कीर्तन ऐकल्यानंतर किमान 10 लाख रुपये तरी लोकांच्या पदरात पडले पाहिजेत. म्हणजे कीर्तनकाराने 10 लाख ठेवून गेले पाहिजेत असं नाही. ही घेऊन जाणारी माणसं नाही, ही घेऊन जाणारी माणसं आहेत. मग ह्यांच्यामुळं काय फायदा? तुम्ही सांगितलेल्या योजनेचा फायदा जर लोक लाभधारक बनली तर एका कीर्तनातून ऐकलेल्या योजनेतून लोकाला 10 लाख रुपयाचे मिळायचे तरी मार्गदर्शन मिळावं. हे पण आपलं कर्तव्य महाराज. पोटोबा आणि विठोबा दोन्ही बरोबरच चालले पाहिजेत, आहे का नाही. संतांनी साधू संतांनी सांगितले आसोनी संसारी आणि जीवे वेगू करी. हे ज्ञानोबरांनी सांगितलं, भगवंतांनी तेच सांगितलं अर्जुना, मा मनुस्मर युद्धच माझं स्मरण कर आणि युद्ध क्षत्रियाचं कर्तव्य कर. आपण याच्यासाठी चिंतन करत आहोत. हे आपलं वैयक्तिक कर्तव्य आणि गावासाठी सामूहिक कर्तव्य. तसं आपला मठ, आपली दिंडी, आपला अभ्यास, आपली साधना हे आपलंही कर्तव्य आहे. आपलं मठ, आपली दिंडी, आपली साधना हे तर परमार्थाचा बेस आहे, मूळ आहे. परंतु हे करत असताना ज्या संतांचे समाजावर उपकार आहे, ज्या संतांच्या पुण्याईमुळं शेकडो वर्ष ही संत परंपरा चालत आलेली आहे, त्या संतांचे उत्सव करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायची चतुशताब्दी असेल की ज्ञानोबारायच्या समाधी सोहळा असेल, या सगळ्या गोष्टी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून वैभवशाली झाल्या. परंतु आता संत नामदेव महाराजाला 751 वर्षे होतात त्यांच्या जन्माला. म्हणून आपण देशभरात 751 सप्ताह केले पाहिजेत, हे आपलं कर्तव्य आहे. आणि महाराज बरं का, शासकीय कामाला नियोजन लागतं.
प्रस्ताव तयार करावा लागतो, प्रस्तावाला मंजुरी मिळावी लागते, मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं अगोदर त्याचं TS करून घ्यावं लागतं, त्याचं टेंडर निघावं लागतं, त्याचं टेंडर भरावं लागतं आणि टेंडर भरल्यानंतर मग JE सांभाळावं लागतो, डेप्युटी इंजिनियर सांभाळावं लागतो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांभाळावं लागतो, वरून जर 25-15 आणायची ते बी 10-5% द्यावे लागतात. सगळं करून कामाची क्वालिटी टिकवावी लागते. हे जसं ह्याला इतकं नियोजन लागतं. हां, त्याची सुद्धा वर्क ऑर्डर निघायला पाहिजे, तेवढं बजेट शिल्लक असलं पाहिजे. उगा 2% तरी, आता मी त्याच्यात जास्त असल्यामुळं मी सगळं मागते. नेहमी मी सुलवानापाशीच असल्यामुळं जाळ मागं पुढं कुठं सारायचं हे पण मला माहिती आहे. म्हणून सामान्य ग्रामपंचायतपासून मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आणि केंद्रातल्या मंत्र्यापर्यंत कुठल्याही योजनेच्या वेळेला कसं असतं, जाळात फरक आहे महाराज. तुराट्याचा जाळ वेगळा आणि लाकडाचा जाळ वेगळा. तुराट्याचा जाळ जर घालायचं असलं तर ढिलं पडून चालत नाही, ढिलं पडलं की जाळ विजतो आणि जास्त घातलं की बघून काळं होतं. असं आहे तुराट्याच्या जाळाचं. तसं ही प्रशासनाच्या योजनेत ढिलं पडलं की जाळ इजलं समजायचं आणि जास्त जाळ घातला की बघून काळं झालं समजायचं. ही तितक्या प्रमाणात चालावं लागतं. आपण कशासाठी चिंतन करत आहोत, याला नियोजन लागतं. पण संप्रदायामध्ये नियोजनाची गरज नाही मला. आपली त्या परमेश्वरावर श्रद्धा असली की तो परमात्मा सगळं करतो. ज्ञानोबा लिहितात, ही एक कोटुनी जे एक क्षणी अनुसरले गा माझी आवाहनी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. त्याच्यासाठी बजेटची गरज नाही, काही नाही. आणि असं एवढे केल्यावर पैसे पुरतील का, असल्या भित्र्या माणसाचं परमार्थात कामच नाही मला. आलं का लक्षात? हां, आपलं परमार्थातलं काम आहे गदा फेकायची वर. तुला जेवायला यायचंय का, ये, नाही तर मी गदा खाली मान घालून मरतोय. इतकी जर धैर्य असलं ना, परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देत नाही. मला वैकुंठवासी पूज्य साखरवाडीकर माऊलीच्या मुखातून मी एक प्रमाण ऐकलं, धीर तो कारण साह्य होतो नारायण. जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातलं प्रमाण आहे. म्हणून आयुष्यात काही करायचं झालं, जेवढं करावं वाटतंय तेवढं करायचं. आणि ज्या दिवशी कमी पडेल त्यावेळेला देवाला म्हणायचं, तुझी बाळ आणि तुझं संपलं माझं, आता तुझं माझं नंतर संपलं. पण त्याला माहिती हे टिकवायचे आपल्याला, तेव्हा कधीच कमी पडू देत नाही महाराज. योगक्षेम मोहामियम. आणि म्हणून त्या संत नामदेव महाराजांचे देशभरात 751 सप्ताह करावे आणि त्याचा समारोप सोहळा पंढरपूर नगरीमध्ये 5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये करावा, ही पांडुरंगाची इच्छा आहे. कारण नामदेव महाराज पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत, याच्यात बोधले महाराजाचा काही संबंध नाही. अलगला हे फक्त इच्छा पांडुरंगाची आणि सोहळा नामदेव महाराजाचा आहे, ते करून घेणार आहेत. आणि अशा सोहळ्यामध्ये आमच्या प्रकाश महाराज साठे महाराजांनी आपल्या स्वतःच्या सप्ताहात नामदेव महाराजांच्या या विषयाला प्राधान्य दिलं, त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि हा आदर्श सर्वांनीच घ्यावा, हे सर्वांचंच अशा प्रकारचं कर्तव्य आहे. आणि या निमित्ताने चालू असलेल्या नाम सप्ताहात आजच्या सेवेच्या प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लेडीवाळ भक्त नामदेव महाराज यांचाच अभंग आहे. या अभंगाचं आपण नियोजित वेळेमध्ये चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठला 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 कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 थोडं घसा कोरडा पडला की पाणी प्यावं नाही, तर कीर्तनात पाणी पिणे काही विषय नाही. पण ज्या वेळेला शिलाई मशीन चालू असते आणि ती जर द्वाराधरीनं गेलं तर खोबऱ्यात तेलाची कुप्पी थोडी सोडावी लागते. हां, त्याच्याशिवाय ती नीट चालत नाही, म्हणून अधूनमधून थोडे सोडावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आमच्याकडे कीर्तन एवढा विषय नाही महाराज. तुम्हाला माहिती, चौकड जावं लागतं का. आपल्याकडे पद्धत आहे, दुपटी मैत जरी असली दिवसभर नांगराला हाणायची आणि संध्याकाळी धार काढायची. ते बोधले महाराजाचं काम असं झालं. इकडे संध्याकाळी कीर्तन, सकाळी तिकडे उद्घाटनाला. कारण दुपटी माहीत असली तरी वैरण खाऊ घालायची ना, आला की लक्षात. म्हणजे इकडं दूध काढावी संध्याकाळी, सकाळी पुन्हा नांगराला झुंपायचं, असं काम असल्यामुळे थोडा ओढाताण होती. म्हणून जर घशाला थोडं कोरड पडली तर अधूनमधून पाणी पिलं तर, जर तुम्हाला जर राग आला तर गटगट गिळा. एवढं 2 तास विठ्ठला या अभंगाच्या द्वारा संत नामदेव महाराज आपलं उपास्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्याकडे मागणी करतात. वास्तविक पाहता हा जो अभंग आहे, अभंग सर्वांच्या पाठातला आहे. आणि जरी तोंडपाठ नसला तरी कानपाठ तर नक्कीच आहे, म्हणजे कानावून गेलेला. आणि ज्यांचा हा अभंग कानपाठ बी नसेल
तसल्या माणसाचा विषय काढण्यापेक्षा ती माणसं कानामागं टाकावी. पुन्हा कशाला त्यांचा ज्याला ह्या अभंगच ज्याच्या कानावर पडला नाही त्यांचा विषय काढून वेळ घालण्यापेक्षा ती माणसं काना मागं टाकावी. आलं का लक्षात? लई तर राग आला तर कानाखाली हाणावी. आता एवढं संप्रदाय असून तुला हा अभंग कानावर पडला नाही म्हणजे काय आहे? नामदेव महाराजाचा अभंग आहे आणि नामदेव महाराज भगवंताकडे मागतात. आता अलीकडं काय झालंय महाराज बरं का, वैराग्याचं एवढं ढोंग झालंय ना, वैराग्याचं बस एवढं ढोंग झालंय. आम्हाला ही मागत नाहीत, आम्हाला ती चालत नाही, मला ही चालत नाही, मला ती चालत नाही. मी जरा थोडी गोष्ट सांगतोय महाराज, वैराग्य हा जाहिरातीचा विषय नाही, वैराग्य हा अनुभवाचा विषय. वैराग्य जाहिरातीचा विषय नसतो. हां, मला तुम्ही सांगा एक वाक्य तुम्हाला कसं वाटते बघा. जगाच्या पाठीवर न मागणारा माणूस जन्माला आला नाही. जगाच्या पाठीवर न मागणारा माणूस आज अस्तित्वात नाही आणि जगाच्या पाठीवर न मागणारा माणूस भविष्य काळात जन्माला येणार नाही. पण ही गोष्ट तुम्हाला पटलेली नाही. बरोबर आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मागणं हा विषय नसता तर संत वाङ्मयामध्ये मागणीपर प्रकरणच आलं नसतं. फक्त आपल्याला ओळखू येत नाही, प्रत्येक जण मागतात. त्या मागण्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो त्याचा. जुन्या काळामध्ये पोरीचं लग्न झालं की काही दिवसानं आईनं पोरीला म्हणावं, कुसुम, मी जुनी नावं घेतो, आम्ही जुन्या काळातली माणसं, स्वातीन, परीन, स्वरान, मधीच मर्रान, हे नाही, कुसुम बरेच दिवस झालं जावायला बघा वाटतं, आता माझी नजर कमी आली, बघा बरं कुसुम पिसूम काढलं ही माणसं कशी. त्यांना माहिती किती जरी काही जरी तरी पुसून पासून काही ना पण आपल्याला तूप वाढतेच. तिचं नाव कुसुम, पुसून पासून काही ना पण वाढतेच. आलं का लक्षात? कुसुम बोलावं असं वाटतं जावायला. मग तिनं नवऱ्याला म्हणावं, माझी आई म्हणत होती की तुम्ही या, आता धोंड्याचा महिना आलाय, तुम्ही यायला पाहिजे, बरेच दिवस झाले, आता लग्न होऊन 15-20 वर्ष झाले, आई म्हणते जावायला बघा वाटतंय. म्हणजे जुन्या काळ होता बरं का. म्हणजे 15-20 वर्ष लग्न झालं तरी हे सासरवाडीला जात नव्हते. हे मी जुन्या माणसं सांगतो. आताच्या पोरांचं तसं नाही, जडजडोनी वहिला आणि ते सासरवाडीच्या वाटेला ती नुसती ती जातीला गेली तरी हा गडी मागून तिथंच जातोच. इतक्या गडबडीचे. पण त्या काळात तशी परिस्थिती असायची. मग ह्यानं म्हणजे गप तुला काय कळते, गप तुला काय कळतं. ते म्हणजे तसं नाही हो, असं नाही, माझ्या आईची इच्छा आहे म्हणजे मला तर कमी नसायला. मग त्यानं कशी तरी वेळ काढायची बरं का महाराज. गोवा ऐकून घ्याय. आताच्या पोरांनी इतकं थाटात राहायचं कारण नाही, कारण आता सौदात जुळायची पंची आहे, तर बाकी लांबच राहायला लक्षात ठेवा. हां, आताचा काळ लय अवघड आला. महाराज लोकांनी कीर्तनात लई गोष्टी बोलत जाऊ नये. कीर्तनामध्ये पुरीचा विषय काढू काढू महाराज आता इतक्या पुरी महाग करून ठेवल्यात हातानं. आता पुरीच्या बापाला कळून चुकलं की आपण जर ओढून धरलं तर बराबर मार्केट येते. पण आता पुरी शिकल्या बी, चांगलं बी झालं, सगळं झालं, असू दे. मागं पोराच्या बापाने लईच पुरीच्या बापाला लुटलंय. आता कधीतरी काळ बदलत असतो. आता पुरीच्या बापाला पोराच्या बापाला लुटायची संधी आली, असू दे, मागची फेडा, आम्ही तरी त्याला काय करणार. असो, सांगायचं कारण असं आहे की गेले तिकडे, बायकोची आग्रह असतो, गेल्यानंतर 4-8 दिवस राहिले. मग जायचे म्हणले. जायचं म्हटल्यानंतर त्या काळात बोळवण करून जाणं असायचं बरं का. बोळवण आता बोळवण नाही, काही नाही. सकाळी 8 वाजता येते, दुपारा जेवण करते, 4 वाजता तर गाडीत बसून जाते. बोळवण नाही, वळवण नाही, वाळवण नाही, सगळ्या आयुष्याचं वाळवण झाले. हां, पण पूर्वीचा थाट असायचा ते. मग तिला साडी असायची, सासूबाईला साडी असायची. ती गावात 300 घरं असली तर 700 शिदुरी करून द्यायची, गऱ्याचे लाडू करून द्यायचे, बेसनाचे लाडू करून घ्यायचे. हे कीर्तन सांगावं लागतं महाराज. का ते एखाद्या सासूबाईने आच्या एवढं करून दिलं तर त्या जावयाच्या नशिबात जर मिळालं ते मिळालं, एवढं तरी आपण जाता जाता करायचं असते. म्हणून मी एवढा आटासानं सांगतो. महाराज लई काळजीनं माझ्याकडे बघायला, तसे काय तुम्हाला आशा नाही ना, असं काय लक्षात. मला सांगायचं कारण असं आहे, हे सगळी तयारी केली आणि निघायच्या दिवशी मुलाला बारके कपडे पण आणले त्यांनी. मुलानं सांगितलं आजोबाला, आजोबा मला बिस्किटचा पुडा द्या. आजोबानं आणून दिला. आणि मग त्या जावयाला कपडे चढवता त्याने असे कुंकुम तिलक लावला आणि
ते टोपी अशी समोर दिल्याबरोबर त्यांनी गप्प बसले आणि असं बोट पुढं केलं. आता बोट पुढं केल्यामुळे हे नखं काढण्यासाठी केलं असेल का नकुरडे झाले म्हणून केलं असेल, तुम्हीच विचार करा. तुमच्या तर गावातली गावातच आहे. मला मग असं सांगायचं कारण असं आहे, बोट पुढं केलं म्हणजे काय पाहिजे त्याला? हा या वयात सुद्धा आठवते मोदी पाहिजे, म्हणजे अंगठी पाहिजे. बरोबर आहे. लहान पोरग बिस्किट मागतं, पण जाणता माणूस सोन्याची अंगठी मागतो. तसा संसारातला जीव देवापुढे संसारातले भोग मागतो आणि साधक संसारातले भोग मागत नाही. साधक जो मागतो, साधक जर मागणारा नसता, भगवंतानी लिहिलं नसतं. भगवान म्हणतात त्याच्यासाठी माझ्या दुकानात माल आहे. कोणता माल आहे? तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याची पूर्वी कोड, सेवा म्हणती आड तरी प्रेम सुये. अरे माझ्या भक्ताला मोक्षाची गरज असेल तर मी मोक्ष देतो. ज्ञानोत्तर भक्ती करण्यासाठी लागणारं प्रेम पाहिजे असेल तर मी त्या भक्ताला काय करतो? प्रेम देतो. प्रेम हे देवाचे देणे, देहभाव जाये तेने. तुकोबरा सुद्धा म्हणतात ह्या प्रेमाचा माल दुसरीकडे मिळतच नाही. ठाकल से द्वारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, माझ्या भीक काही देगा, प्रेम भातुके पाठवा. हे साधकाचं मागणं आहे. हे संतांचं देवाकडे मागणं आहे. पण मागत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर जन्माला आलेला. आता पटायले का नाही? हां पटायले का नाही? महाराज कुणाचं वाक्य आहे? पार्वती महाराज कुरे आपले हे दस्तापूरकर. मी ज्यावेळेला वृत्ती प्रभाकर शिकत होतो महाराज, त्यावेळेला मी दस्तापूरकर महाराजांची कीर्तन ऐकायची. कारण का ही नवीन पोरं फेल का जातात, विचार सागरात जसे शब्द आहेत तसेच शब्द पुढे मांडायचे. वृत्ती प्रभाकर ज्या प्रक्रिया त्याच प्रक्रिया मांडायच्या. अरे आपण ज्यांच्याकडून शिकलो त्यावेळेला वेदांताची परिभाषा आपल्याला माहिती होती, त्याच्यामुळे ते शब्द आपल्याला कळत होते. परंतु आपण ज्यांच्या पुढे बोलतोय त्यांना वेदांताची परिभाषाच माहीत नाही ना. एक जण कीर्तन ऐकत ऐकतच झोपायला लागला. दुसऱ्या म्हणला का झोपतो? म्हणला सांगतोयच तसा. म्हणला 1.5-2 तासात एक सुद्धा अक्षर मला कळालं नाही. मी तसा आडवा पडणार होतो म्हणला. हा पण उग ह्याची लयच इज्जत जाईल, पण त्याची बी मला किंमत नव्हती. म्हणला ही नारदाची गादी म्हणून जीव मुठीत धरून बसलो. एक जण निम्या कीर्तनातच उठलं आणि गोंगडा खांद्यावर टाकलं आणि ते म्हणला पडावं म्हणतो. ते म्हणला का? म्हणला कीर्तनाचा मेळच का ना कुणासाठी काय. म्हणून वक्ता हा प्रचंड ज्ञानी असावा, पण आपल्याला कळालेला सिद्धांत हा लोकभाषेत मांडता आला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, अरे कपिल, कनाद, गौतम, पतंजली यांचा कधी जप होतो का? नाही. ज्ञानोबा तुकोबाराय, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम का हे न्याय घटित प्रक्रियेत असलेले हे शब्द संतांनी लोकभाषेत मांडले. वैकुंठवासी पूज्य मारुती महाराज दस्तापूरकरांचं बोलणं महाराज असं होतं, इतकं लोकभाषेत असायचं, पण त्याला ओवीचा अर्थ अभंग होता. देवशी चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडती मना देवा पूर्वावी वासना. हे ठाकूरबाच्या मठात हे पुढं आळंदीमध्ये मी ऐकायला गेलो होतो. मग त्यांनी सांगावं कसं, किती अडाणी माणसाला कळावं. ते म्हणले कसं होतं? म्हणले पुनवा दिवशी चंद्र बहु भल्ला मोठा, चंद्र सुद्धा नाही बघा, चंद्र भल्ला मोठा.
दुसरं रोजी जरा डोसका आणले, आजूक औसाला तर नाही, ही त्यांची भाषा, कोणाला कळणार नाही. आणि मग ववी द्यायची त्यांनी. मग पुण्य वहिनी जायचे, शशीबिंब दिशे दिशे हरपत आवसे नाही. मी तिथंच भारावून गेलो म्हणून. आयुष्यात जगायचं, बोलायचं तर असं बोलायचं. सिद्धांत आपल्याला कळला पाहिजे. आणि तिथे सगळे आपले व्याकरणातली मंडळी. वैराग्य. महाराज, राग शब्दाचा अर्थ काय आहे? हातात काठी घेऊन मारणं. संस्कृत मध्ये वैराग्य शब्दाचा अर्थ काय? प्रीती, प्रेम. वैराग्य म्हणजे राग म्हणजे प्रीती. आणि विउपसर्ग लागला, विशेष रूपाची प्रीती, त्याला काय म्हणायचं? वैराग्य. ज्याची देवावर विशेष रूपानं प्रीती निर्माण झाली त्याला संसार सोडण्याची जाहिरात करायची गरजच नाही. उदाहरण सांगू का? जी मुलगी लग्न झाल्यानंतर 8 दिवसाला पळून जाते आणि बाजारातून जाऊन तिला आणावं लागते, ती कधीच सासूची मालकीण होत नसते. पण जिला जुन्या काळात इती जाती का असायची माहिती का? इती जाती लहान वयातच पोरीचं लग्न व्हायचं. मग तिला ती सासरा म्हणजे असा वाटायचा, हे पांढऱ्या धूट मिशान फेटाण सांभळान यमासारखाच वाटायचा. सासू म्हणजे काशीपळ भोपळ्यासारखी दाडगी असायची. लक्षात तिचं असे ती इथलं नुसतं असायचं ना, जणू काय एखाद्या गाईची पोळी आहे बैलाची, इतकी लब 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 ते म्हातारी पाटल्यान बांगड्यान, मग नाकाची नतून अशी म्हातारी गरजली की त्या पोरीला कापरच सुटायचं महाराज. असं असायचं. नवरा म्हणजे कोल्हापूर तालमीतून आलेला आणि ह्या पोरीचं 12 वयात 8 वर्ष 10 वर्षात लग्न झालेलं. मग तिला जमल का? तिला भीती वाटायची, तिला करमायचं नाही. मग तिला करवली म्हणून अक्का असते बघा. अक्का म्हणजे कोण? तिला 3-4 लेकरं, थोरली बहीण. जिनं नवऱ्याला उठ म्हणलं की उठण, बस म्हणलं की बसन, सुट म्हणलं की सुटच. आणि सासू सासू ती नीट कोट्यावर ठेवलेली. आणि अशी अनुभवाची करवली असली ती म्हणते, तसं नसतं का? म्हणायचं नसतं. आलं का लक्षात? हां. मग तिला भीती वाटते म्हणून तिच्यावर कोण असते? करवली असते. पण जशी जशी ती मोठी होती तशी तशी त्या मुलीला पंचमीला मी, दिवाळीला मी, पण 2 लेकर बाळं झाल्यानंतर त्या मुलीला जसं संसारातली ओढ लागते आणि मग तिला पत्र बापाचा फोन येतो आणि स्वाती लवकरात लवकर मी खूप आजारी. मग तिनं म्हणावं, पप्पा आणि माझी कशाला आता अपेक्षा करता? तुम्हाला माहिती का त्यांचं प्रमोशन झालंय, त्यांचं प्रमोशन झालंय, मुलगा 12वीला आहे, त्यांचं प्रमोशन झालं. प्रमोशनवर गेला माणसं बरोबर क्लिक होती त्याला. त्यांचं प्रमोशन झालंय, मुलगाचं आता 12वीचं वर्ष आहे, मुलगी आता MBBSला लागली आणि माझं कशाचं येणं होतं आहे. आणि तुम्हालाच बरं वाटल्यानंतर तुम्हीच इकडे या. आता जी जितकी संसारात रमली तिला माहेर तोडलं म्हणून जाहिरात करायची गरज नाही. वैराग्य शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताच्या ठिकाणी ज्याची अनन्य प्रीती निर्माण झालेली आहे त्याला मी संसार सोडला याची जाहिरात करण्याची आवश्यकता लागत नाही. जसं ज्ञानोबराय म्हणतात, अरे सापाच्या अंगावरची त्वचा ते काती निघाल्यानंतर तो कातनीचं वाट बघतो का? त्वचा कोण संभाळी आयशी झाली. वैराग्य म्हणजे काय? जाहिरातीचं वैराग्य नाही. तैसी संसार या समजता जाणी जे अनित्यता वैराग्य दौडिता पाठी लागे. आणि हे होण्यासाठी तो देवाचा प्रसाद असतो. वैराग्य रूपी प्रसाद ज्याला प्राप्त झालेला आहे महाराज, म्हणजे भगवंताची प्रीती ज्याला निर्माण झालेली आहे, असे संत देवाकडे मागतातच. मग काय मागतात? स्वतःसाठी मागतात का जगासाठी मागतात? आजच्या अभंगामध्ये संत नामदेव महाराज पांडुरंगाकडे मागतात. कोणाकडे मागतात? पांडुरंगाकडे. काय मागतात? तो स्वतःसाठी मागतात का जगासाठी मागतात? हो का? साधूचा सरळ सोपा अर्थ. त्याला लय जहद लक्षणा अजहद लक्षणान जहदाजद लक्षणान त्याला काय फार वेगळं करण्याची गरज नाही. ज्याच्या कृतीचा विषय देव आणि लोक कल्याण आहे साधू, बस. फार वेगळं त्याचं चिंतन करण्याची गरज नाही. ज्याच्या कृतीचा विषय देवच आहे आणि ज्याच्या कृतीचा विषय लोकांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कल्याण करण्याची वृत्ती आहे. अजून एक वाक्य सांगू का? ज्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू उपेक्षित घटक असतो ती माणसं लोकमनावर अधिराज्य करत असतात. म्हणून ज्ञानोबरायांनी पसायदान लिहिताना त्यांच्या पुढे सिद्ध पुरुष आला नाही, योगी नाही, ज्ञानी नाही. ज्ञानोबरायाच्या पुढे उपेक्षित घटक आहे. खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायाच्या समोर आला तो खळ. कोण आला? खळ. कितीही चांगल्या योजना समाजात आणा, पण चांगल्या योजना
लोकात पोचू न देणारी जर माणसं असतील तर चांगल्या योजनेचा उपयोग होत नाही. ज्ञानोबराच्या लक्षात आलं, जोपर्यंत खळाची प्रवृत्ती सुधरत नाही तोपर्यंत लोकांचं कल्याण होणार नाही. खळ खळ कसे असतात? खळ उगा खळखळ समजावं म्हणून सांगतो. खळ कसे असतात? काही लोकांची वृत्ती नेहमी दुसऱ्याला आडवं चालण्याची असते, दुसऱ्याला आडवं चालण्याची. काही लोकांची वृत्ती, त्याचा विषय तो आनंदच त्याच्यात त्याला. बस असं माणसं जर झोपले उगाच काकडा करायचा आणि त्याच्या नाकात घालायचा. बस असं काकडा करायचं. एक जण उठला आणि त्याला 2 चापटाच मारल्या. मला तुला मारलं, मारी नका पण लय मजा आली. 2 महाराज असे एका गावाला चालले. गावानं आग्रह केला महाराजांना या म्हणून. ठीक आहे म्हणले, पण जाताना पिशवी उचलायला एखादा विद्यार्थी असावा म्हणून त्यांनी 2 पोरं घेतली. बारकी बारकी सुरुवातीला संस्थेत आलेली घेतली. निघाले छकड्यात बसून. बारीक छकडा असल्यामुळे एका महाराजाचं तोंड पुढं आणि एका महाराजाचं तोंड मागं आणि पोरं मध्ये बसली होती. बसल्या बसल्या पोरांनी गप्प साव का नाही, त्या पोरांनी दोन्ही महाराजाच्या कष्टाची गाठ बांधली. आणि नेमकं सोनी मोहासारखं गाव आलं आणि साठे महाराज म्हणले, हे महाराज आपल्या गावाला कधी येत नाहीत, मोठे अधिकारी पुरुष आहेत. सगळ्या गावातून 200-300 लोक नेली. 100-50 महिलाच्या डोक्यावर कळशा पेशा वाजंत्री भिजंत्री सगळे नेले. आणि एवढं गाव आल्यानंतर त्यांना भारावून गेले. 2 महाराज उठले की पटकन दोघाचा बी काष्टा फिटला. काष्टा फिटल्यानंतर त्यांनी ते मग ती गाठ सोडून परत त्याची सावरलं आणि 2 कानसुलीत दिल्या त्या पोराला. कानसुलीत दिल्यानंतर ते एकजण मला तुला लईच मारलं, मारी नका म्हणलं, पण लईच मजा आली. काही लोक अशी मजा करणारी असतात, त्यांना लोकांचं वाटवच. एकदा काय झालं, एकानं 1 वाडा बांधला की दुसऱ्यानं दुसरा वाडा बांधायचा. एकाने 1 बैल घेतला की त्यानं 2 बैल घ्यायचे. प्रत्येकात स्पर्धाच त्यांची सुरू. एक जण म्हणला, किती केलं तरी आपल्या डबलच ते वागतंय, काय करायला पाहिजे? म्हणला त्याच्यापेक्षा देवच प्रसन्न करून घेऊ. म्हणून तो वनात तपश्चर्या करण्यासाठी गेला. तपश्चर्या करण्यासाठी गेल्यानंतर याला वाटलं, हा तपश्चर्या करण्यासाठी आपण बी गेलं पाहिजे. हा बी गेला तपश्चर्या करण्यासाठी. जो सुरुवातीला गेला ना तो 2 दिवस अगोदर गेलता. त्याची 12 वर्ष पूर्ण झाली. त्या देव म्हणला, वरमभुई तुला काय वर मागायचे ते माग. ते म्हणला, मला वर देणार आहे गोष्ट खरी, पण माझ्यानंतर एक दुसरा यान आला तप करायला, त्याला देणार का? म्हणले, तपे ज्यानं तप केले त्याला वर देणं माझं काम आहे. मग तुम्ही असं करा, त्याला जे देणार आहे त्याच्या डबल मला द्या, हीच माझं मागणं. देव म्हणला, तथास्तु. 2 दिवसाने देव त्या दुसऱ्याकडे गेला. वरमभुई तुला काय वर मागायचे ते माग. मी मला वर द्या म्हणले, पण जी माझ्या अगोदर आलाय त्याला देणार का? देणार नाही, देऊन आलो. तुम्ही काय दिला वर? त्यानं मागितलं की तुला जे मिळेल त्याच्या डबल मिळायला पाहिजे. त्यानं डोकं खाजविलं, काय म्हणा मागायला पाहिजे. मग त्यानं सांगितलं, तुम्हाला द्यायचंय तर एक करा म्हणले, माझा 1 डोळा जाऊ द्या. म्हणजे त्याची किती जाणार आहे? बस दुसरं काय नाही म्हणलं. अजून काय पाहिजे? माझ्या 1 अंगावरून वारं जाऊ द्या, म्हणजे ती मरून पडेल. एवढ्या वर्षाची तपश्चर्या वाया घालली. म्हणजे काही लोकांची भूमिका कशी असते, दुसऱ्याचं वाटुळं करणं, नुकसान करणं हाच विचार असतो. काही ह्याला तमगुणी माणसं म्हणावं. काही लोकांचं जगणं केवळ स्वतःसाठी असतं. हे लोकात सोडा म्हणती, संसारी जन्मी जे कर्म की स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. अशी रजगुणी माणसं असतात. संत म्हणता मात्र या जगामध्ये जन्माला येऊन जर देव प्रसन्न झाला, मागतच नाही पण मागा जर म्हटला तर जगाच्या कल्याणाचंच मागतात. संत नामदेव महाराज जगाच्या कल्याणासाठी या अभंगामध्ये जे मागतात त्या मागण्यातले 2-4 मुद्दे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, नामदेव महाराज आयुष्य मागतात. दुसरी गोष्ट, नामदेव महाराज म्हणतात की या साधकाच्या मनामध्ये कधी कल्पनेची बाधा येऊ देऊ नको. तिसरी गोष्ट, या साधकाच्या जीवनामध्ये कधी अहंकार येऊ देऊ नको. आणि चौथी गोष्ट, यांचं कल्याण व्हावं. या 4 गोष्टी मागतात. बाकीचे शब्द बदलू नयेत. बाकीचे शब्द काय आहेत? वैष्णवाचे असू द्या, संत मंडळी सुखी असू द्या, फक्त शब्दाची पलटी आहे, पण त्यातला उद्देश एकच आहे. मागण्या 4 आहेत. विठ्ठल विठ्ठल किती मागण्या मागतात नामदेव महाराज? 4. त्यातली पहिली मागणी कोणती हो महाराज? अकल्प आयुष्य भावे ताया मुळा. अकल्प आयुष्य भावे ताया
आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. संत नामदेव महाराज देवा पुढे काय मागतात? थोडं लक्षात घ्या बरं का. अलीकडे आपल्याला काय वाटायला लागलंय की आपण शाळा कॉलेज शिकलो म्हणजे आता इतकं आपण पुढे गेलो की देवाला सुद्धा सृष्टी निर्माण करण्यामध्ये ज्या चुका आहेत त्या चुका काढण्या एवढी आपली तयारी झाली, अशी माणसाची मानसिकता निर्माण झालेली आहे. आलं का लक्षात? अशी माणसाची मानसिकता निर्माण झालेली. मला खरं सांगा, शिकलं म्हणजे किती कळालो. मी शिक्षणाला विरोध करतोय अशातला भाग नाही महाराज. मी 78चा ग्रॅज्युएट आहे. मी LLBला ॲडमिशन घ्यायला चाललो होतो, पण गुरु महाराज म्हणले आपली परंपरा सांभाळली पाहिजे. शिक्षणात किती कळतं आपल्याला. वकिलाला कायदा कळतो पण वकिलाला औषध कळत नाही. डॉक्टरला औषध कळतं पण डॉक्टरला कायदा कळत नाही. आणि घर बांधायचं दोघाला बी कळत नाही. मग कोणाकडे जावं लागतं? इंजिनियरकडे जावं लागतं. किती कळतं किती का आपल्याला. हे बघा, जगाचं सूत्र असे महाराज, ईश्वराने सृष्टी निर्माण केली तेव्हा काही आडवे प्राणी निर्माण केले, गाय बैल म्हैस, बरोबर आहे. आणि त्यांचं पोट आणि मस्तक याची एक लेवल आहे. त्यांना फक्त देवानं पोटापुरतीच बुद्धी दिली म्हणून 10 हिरव्या पेंड्या टाकल्या तर 2 आता खाव्यान 2 धोंड्याच्या महिन्यात जावायला आल्यावर ठेवा असं कोणत्याही म्हैशीला वाटत नाही. मी म्हैशीचं सांगतो बरं का, मी मावशीचं सांगत नाही. मावशी आत्तापासून तयारीला लागलेली आहे. जे जे जावई त्यांनी तयारीनं राहावं. आलं का लक्षात? उगत तुम्हाला आम्हाला माहिती नाही, तुम्हाला मिळते ते आम्ही धर्माला कुत्रा आडवं का म्हणूया. आणि ही नवे कुवर आहेत म्हणूनच बोललो मी. आलं का लक्षात? सांगायचं कारण असं आहे की त्यांची बुद्धी तेवढीच आहे मला, जास्त बुद्धी नाही. पण माणसाचं पोट इथं आहे आणि माणसाचं मस्तक इथं आहे. माणसाला पोटापेक्षा देवाला इतकी प्रचंड बुद्धी दिलेली आहे म्हणून माणूस शास्त्रज्ञ झाला, साहित्यिक झाला, राजा झाला, देव झाला, साधू झाला. नवे नवे विश्वामित्रासारख्याने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एवढी माणसाला बुद्धी दिली. पण देवाला माहीत आहे की ज्या गाडीचं पिकअप जास्त आहे त्याची पॉवर स्टेअरिंग असली पाहिजे, नाही तर ती गाडी खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या माणसाला बुद्धी जास्त दिलेली आहे त्या माणसाला नियंत्रित केलं पाहिजे. म्हणून देवानं काय केलं, आपल्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या गरजेचं ज्ञान आपल्याला कधीच होत नाही. डॉक्टर श्रीकांत जिचकरासारख्याने जरी 22 विषयामध्ये PhD केली असली तरी जेवढी ज्ञान आपल्याला लागतात तेवढ्या ज्ञानाचं कधीच तेवढं ज्ञान आपल्याला कधीच होत नाही. म्हणून आपल्याला ज्ञान मर्यादित दिलं. एखादी मुलगी कलेक्टर झाली, ती जिल्हा चांगला चालवू शकते, पण तिला कुरोड्याचा चीक घेता येतो का? हा, कुरोड्याचं चीक घेणं सोपं नाही महाराज. ते बघून असतं ठेवलेलं असते बघा, चाटू असं बरोबर हलवलं, असं बरोबर, असं बरोबर. आणि त्याच्यातलं जर बॅलन्स हुकलं तर बघून गेलं बाजूला आणि बाई चुलीवर झाली आडवी. साडी नाईल्यांची 65% भाजली. हे जमत नाही तिला. ते करण्यासाठी ते म्हाताऱ्या बाईलाच विचारावं लागलं, सगळं कळत नाही. अहो महाराज एखादा किती विद्वान होऊ द्या, आपल्याला औषधातलं कळतं का काही? मग दवाखान्यात डॉक्टर म्हणतात महाराज आडवं पडा, बरं पडा. महाराज दात दाखवा, दाखवा. महाराज जीभ दाखवा, दाखवा. महाराज खिस्सा दाखवा, असं कोणी म्हणत नाही. आलं का लक्ष? म्हणजे आपल्याला आपलं कळतं ते कळतं का? म्हणजे माणसाला कळतंच किती, मर्यादित कळतं महाराज. पण आज शिकलेला माणूस असा म्हणायला लागलाय की मला फार काही कळतं. अजिबात कळतं. जुनी मंडळी महाराज दृष्टांत सांगायची. जुनी मंडळी देहूकर माऊलीच्या मुखातून मी ऐकल्या दृष्टांत. आणि एक माझं ब्रीद आहे महाराज, ज्यांच्याकडून 2 अक्षरं आपण ऐकली ते सांगताना त्यांचा उल्लेख करत जावा. आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा. आशीर्वाद असतो, आशीर्वाद असतो. एक डॉक्टर, वकील आणि इंजिनियर नावीत बसून निघाले. त्यांनी त्या नावाड्याला विचारलं तुझं शिक्षण काय? ते म्हणले साहेब कुठलं माझं शिक्षण, माझे वडील लहानपणी मेले, 2 भाऊ शिकायचे होते, 3 बहिणीची लग्न करायची होती, म्हणून मी वडिलाचा व्यवसायच करीत राहिलो नावेचा.
आणि शिक्षण नाही मला घेता आलं. मी भावाला शिकवलं, बहिणीची लग्न करून दिली, भावाला नोकरीला, पण मला नाही शिकता आलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुझा जन्म वाया जाणार, तुझा जन्म वाया जाणार. त्यानं ऐकून घेतलं. नाव चांगली पाण्यात गेली की एक चक्रीवादळ सुटलं. त्यांनी सांगितलं वकील साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. डॉक्टर साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही. इंजिनियर साहेब तुम्हाला पोहता येतं का? नाही पोहता येत. म्हणले माझा जन्म ज्या वेळेला वाया जायचे त्यावेळेला जाईल. आता जर नाव पलटली तर तुमचा जन्म इथं वाया जाणार, माझा ज्या वेळेला जायचं त्यावेळेला जाईल. सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे, असं नाही म्हणत. संतांची विचाराची शक्ती खूप मोठी आहे. आज त्या बागेश्वर बाबाबद्दल बोलताना एका महाराजांनी सुंदर उत्तर दिलं. महाराज हां अरे आज, आणि हे बोललं गेलं पाहिजे, आपण इतके चुकतोच महाराज. मला वाटतं आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा कुठेतरी धुवून काढायला पाहिजे ते असा विचार बोलणारी माणसं. आपल्या माणसाचं चुकलं की लगेच पुढं फॉरवर्ड करीत राहायचं. इतकी कमी बुद्धीची माणसं असतील तर देवाला पश्चाताप करावा लागेल. विनाकारण ह्यांना संप्रदायात कशामुळे घेतला असेल? महाराज ही आज केलं पाहिजे. आज सनातन धर्माला जागवणारी ही मंडळी